राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री नरहरी झिरवळ यांची मात्र गैरहजेरी। झिरवळांच्या आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओवर चर्चा होणार। भोंदूबाबा खरात प्रकरण देखील कॅबिनेटमध्ये चर्चेला। भोंदू अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलीस कोठडी संपल्यानंतर भोंदूची न्यायालयीन कोठडीत रवानगी। दुसऱ्या गुन्ह्यात खरातला पुन्हा उद्या कोर्टात हजर केलं जाईल। भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात एसआयटीच्या ताब्यात। खरातच्या नाशिकमधील घरी एसआयटीकडून 15 ते 20 मिनिट झाडाझडती। शिर्डी जमीन खरेदी प्रकरणामध्ये खरातच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार। कल्पना खरातसह 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। खरातची पत्नी फरार, शोध सुरू। पुण्यातील 24 रत्नममध्ये अशोक खरातच्या मुलीचा फ्लॅट सुषमा अंधारे केला होता आरोप। मॉडेल कॉलनी या परिसरामध्ये उच्चभ्रू सोसायटीमध्ये तिच्या नावावरती फ्लॅट। खरातचा पुण्यातील सीए पुजारी आणि सराफा व्यावसायिकांची चौकशी। खरातच्या 6 तास चौकशीमध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या। पुण्यातील एका बँकेतून घेतलेल्या कर्ज प्रकरणात मॅनेजरला 1 कोटींची लाच दिलेली अशी देखील माहिती। भोंदू खरात प्रकरणी राजकीय नेते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता। खरातच्या मुलीच्या लग्नात आलेल्या व्हीआयपी लोकांचा शोध देखील घेतला जाईल। लग्न सोहळ्याला नाशिक, अहिल्यानगर, मुंबई, दिल्ली यासह परदेशी पाहुण्यांनी लग्नाला हजेरी लावली। एसआयटीकडे या संदर्भातली माहिती। खरात प्रकरणामध्ये एका सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर पोलिसांच्या रडारवरती। सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणीसह मेडिकलमधून गुंगीच्या आणि वेदनाशामक गोळ्या खरेदी केल्या जात असल्याचा संशय, सूत्रांची माहिती। भोंदू खरातसोबत असलेल्या संबंधांबाबत शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गडसे यांची चौकशी करा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एसआयटीकडे ही मागणी। हेमंत गोडसे अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा अन्निसचा हा आरोप। गोडसेंचा खरातसोबतचा व्हिडिओ देखील समोर आलेला। भोंदू खरातची संपत्ती शेकडो कोटींची, मात्र उत्पन्न लाखांचं दाखवून भरायचा कर। खरातने बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायामध्ये जीएसटी बुडवल्याचाही आरोप। आयकर विभागाकडून खरातवरती मोठी कारवाई होण्याचा अंदाज। बंडलबाज खरात शाकाहारी असलेल्यांना मासा ही पाण्यातली वनस्पती आहे असं सांगून प्रसाद म्हणून मासा खायला देत होता। काही जैन धर्मीय व्यावसायिकांना फसवून लाखोंची रक्कमही लुबाडली। एसआयटीच्या तपासात खरातचं पितळ उघडं। भोंदू खरात आणि सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखेंचा एक फोटो व्हायरल झालाय। खरातच्या गळ्यात तुळशीहार घालून वीणा देऊन सत्कार करतानाचा हा फोटो। अंधारेंच्या आरोपांनंतर आपण खरात ओळखत नाही असं साळुंखेंचं वक्तव्य। खरातने अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवरती फुला मारलेल्या। खरातनं कुणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं। रोहित पवार यांच्याकडून हा संशय व्यक्त। रोहित पवारांच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांची मागणी। कुणाला अजित पवार नको होते? चाकणकर, सुनील तटकरे वारंवार खरातकडे का जात होते? लवांडे यांचा हा आरोप। भोंदू ऋषिकेश वैद्यने पीडितेला पती मुलाला मारण्याची धमकी दिली। पती भोंदू ऋषिकेश वैद्यला पीडित पत्नीला फोन न करण्यास सांगितलं होतं, तर ऋषिकेश वैद्यने पीडितेला ब्लॅकमेल केलं आणि भेटायला बोलवलं असंही समोर। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या। जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। ताराराणींविषयी वक्तव्य केलं तेव्हा एकनाथ शिंदे तिथे उपस्थित होते। पहिला निषेध एकनाथ शिंदेंचा व्हायला हवा। राऊतांची टीका। ताराराणींना परस्पर जैन घोषित करण्याचा अधिकार दिला कोणी? राऊतांचा निशाणा। ताराराणी जैन नाही मराठा होत्या हे जैन समुदायाने समजून घ्यावं। नयन पद्मसागर नेहमी 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तर 52 कबूतरखाने बंद असण्याचं कारण नयन पद्मसागर हेच। निलेश चंद्र मुनी यांची टीका। जैन मुनींमुळे माझा गळ्याचा त्रास दूर झाला। महापौर रितू तावडे यांचं जैन मुनीबद्दल मोठं वक्तव्य। तर रितू तावडे गुरुदेव नम्रमुनी महाराज यांना भेटल्यानंतर महापौर झाल्या। मंगलप्रभात लोढा यांचा दावा। ताराराणी यांचा वंश आणि कुळ बदलण्याचा प्रयत्न। हिंदू मराठा साम्राज्यासाठी ताराराणींचा संघर्ष होता। संजय राऊतांचं वक्तव्य। ताराराणींचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतायत काय? राऊतांचा हा हल्लाबोल। जैन मुनींच्या चमत्कारानं गळ्याचा त्रास दूर झाला। महापौर रितू तावडे यांचं हे वक्तव्य। रितू तावडेंच्या प्रश्नावरून राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य समोर। जैन मुनींच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देणं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाळलं। जैन मुनींनी केलेल्या वक्तव्याचा मला अभ्यास नाही, बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया समोर।
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिलेंना उमेदवारी. भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर. अक्षय कर्डिले दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे यांचं नाव जवळपास निश्चित. लवकरच तनपुरेंच्या नावाची घोषणा केली जाणार. पनवेल महापालिकेच्या महासभेत गोंधळ. महाविकास आघाडीचं पाणी टंचाईच्या मुद्द्यावरती सभागृहात हंडे आणि कावड घेऊन आंदोलन. घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त. पाणी समस्येवर तोडगा काढण्याचीही मागणी. रायगड या ठिकाणच्या रोहाच्या शिंदेंच्या सेनेचे तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदेंची शिवसेनेतून हकालपट्टी. जिल्हा प्रमुख राजा केणी यांचे पदाधिकारी कार्यकारी बैठकीतून घोषणा. नवीन कार्यकारी निवड कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष. इंडियन ऑइलकडून जेट इंधनाच्या दरांमध्ये वाढ. 96,000हून दर 2,07,000 प्रति किलोमीटर. यापूर्वी 1 मार्चला जेट इंधनाच्या दरात 5.7% वाढ झालेली. कणकवली शहरातील बंद हॉटेल 8 दिवसांनंतर पूर्ववत. व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नाही, त्यामुळे हॉटेल बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पुन्हा व्यावसायिक सिलेंडर अभावी हॉटेल बंद होण्याची चालकांना भीती. परभणीमध्ये एलपीजी ऑटो गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा. शहरातील अनेक एलपीजी गॅस पंप बंद, त्यामुळे रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ, तर दर 195.5 रुपयांनी वाढले. दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेच बदल नाही. रात्री 12 वाजेपासून सिलेंडरची दरवाढ लागू. प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून इंधन दरांमध्ये वाढ. 100 ऑक्टेन पेट्रोलची दिल्लीमध्ये किंमत 160 रुपयांवर. प्रीमियम डिझेलचे दर 92.99 रुपये प्रति लिटरवर. इराणची अमेरिकेला पुन्हा धमकी. मायक्रोसॉफ्टसह 18 टेक कंपन्यांवरती हल्ल्याची धमकी दिली. इराणी भूभागावरती झालेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून ही कारवाई केली जाणार. मायक्रोसॉफ्टसह गुगल, ॲपल या कंपन्यांवर हल्ल्याची धमकी. कर्मचाऱ्यांना तात्काळ कामाची ठिकाणं सोडण्याचा इशारा. अमेरिकेच्या मुक्त पत्रकार शेली केटलसन यांचं इराकमध्ये अपहरण. इराकची राजधानी बगदादमध्ये अपहरण झालं अशी देखील माहिती. अपहरणकर्त्यांमधील एक संशयित इराण समर्थित कट्टरतावादी असल्याची अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. लातूरमध्ये घरगुती गॅस वितरण यंत्रणा पूर्णतः ठप्प. साठा संपला, त्यामुळे गॅस एजन्सीबाहेर घरगुती सिलेंडरचं वितरण थांबलं. सकाळपासून सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. लातूरमध्ये ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ. गॅस तुटवड्याचा ऑटो चालकांना फटका बसला, त्यानंतर दरवाढीचा निर्णय. लातूरमध्ये रिक्षाचा प्रवास आता टप्प्यानुसार 5 ते 10 रुपयांनी महागला. बुलढाणा या ठिकाणी एलपीजी गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा. गॅस एजन्सीबाहेर सिलेंडर घेण्यासाठी 1 किलोमीटरपर्यंत नागरिकांच्या रांगा. पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वितरण. नागपूरमध्ये ऑटो एलपीजी गॅस दरामध्ये 15 रुपयांची वाढ. सध्या नागपूरमध्ये ऑटो एलपीजी दर 135 रुपयांवर. शहरातील 80% एलपीजी पंप बंद. नागपूर या ठिकाणचे जवळपास सर्व ऑटो एलपीजी पंप बंद. शहरात असलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या 20 पंपांपैकी ऑटो एलपीजी साठा शिल्लक नसल्यानं सर्व बंद. पेट्रोलवरती ऑटो चालवण्याची वेळ मात्र प्रवासी भाडं वाढवून देत नाही, त्यामुळे व्यावसायिक हवालदिल. पुण्याच्या चाकणमध्ये गॅस टँकरमधून अवैध गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 49 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांची कारवाई. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले. रत्नागिरीमधल्या एलपीजी ऑटो गॅस पंपाला 12 दिवसांनंतर गॅसचा पुरवठा. एका वाहन चालकाला केवळ 500 रुपयांचा गॅस मिळेल. गॅस पुरवठा कमी झाल्यानं व्यवस्थापकांचा हा निर्णय. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा. शहरातील 25 ते 30 हजार रिक्षा चालकांवर संकट. एलपीजी गॅस मिळत नाही, त्यामुळे रिक्षा चालकाचा अघोषित बंद. रस्त्यांवरील रिक्षाची वर्दळ झाली कमी. बीडच्या कानडी खुर्दमध्ये मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी मजूर महिलांना शेतात जाताना लुटलं. गळ्यातील आणि कानातील 2 तोळे सोनं ओरबाडून घेत चोरटे पसार. अंभुरा पोलीस ठाण्यामध्ये 2 अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल. पुण्याच्या राजेगावमध्ये जुन्या जमिनीच्या वादातून तरुणाची हत्या. 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. कराड शहरात अतिक्रमण विरोधी पथकानं रस्त्यावरील शेकडो अतिक्रमणं हटवली. सततची वाहतुकीची कोंडी आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पालिका अतिक्रमण विरोधी पथकानं ही कारवाई केली.